नमस्कार मित्रांनो, आजच्या या महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये आपण सरकारी कर्मचारी, शिक्षक, पोलीस आणि निवृत्तीच्या उंबरठ्यावर असलेल्या लाखो कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी पाहणार आहोत. जानेवारी 2026 पासून जुन्या पेन्शन योजनेला म्हणजेच OPSला पुन्हा लागू करण्याबाबत सरकारने मोठा निर्णय घेतल्याच्या बातम्या सध्या जोरात चर्चेत आहेत. त्यामुळे प्रत्येक कर्मचारी मनात एकच प्रश्न आहे, खरंच OPS परत येणार का? आणि जर आली तर कोणाला फायदा होणार? या सगळ्या प्रश्नांची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. सर्वप्रथम आपण समजून घेऊया OPS म्हणजे नेमकं काय. जुनी पेन्शन योजना म्हणजे निवृत्तीनंतर शेवटच्या पगाराच्या सुमारे 50% रक्कम आयुष्यभर पेन्शन म्हणून मिळते. यामध्ये महागाई भत्ता म्हणजेच DA देखील वेळोवेळी वाढत राहतो. या उलट नवीन पेन्शन योजना म्हणजेच NPS मध्ये मार्केटवर आधारित गुंतवणूक असते, ज्यामुळे पेन्शन निश्चित नसते. त्यामुळे अनेक कर्मचारी NPS पेक्षा OPSला प्राधान्य देतात. आता मोठा मुद्दा म्हणजे जानेवारी 2026 पासून OPS लागू होणार का? सध्या केंद्र सरकारने OPS लागू करण्याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. मात्र अनेक राज्यांनी OPS लागू करण्याचा निर्णय घेतला आहे किंवा त्यावर गंभीर विचार सुरू आहे. उदाहरणार्थ राजस्थान, छत्तीसगड, हिमाचल प्रदेश आणि पंजाब या राज्यांनी आधीच OPS लागू केली आहे. त्यामुळे इतर राज्यांवर आणि केंद्रावरही दबाव वाढत आहे. दरम्यान 2026 मध्ये लागू होणाऱ्या 8व्या वेतन आयोगाच्या पार्श्वभूमीवर OPSचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. कर्मचारी संघटना सतत आंदोलन करत आहेत आणि सरकारकडे OPS लागू करण्याची मागणी करत आहेत. त्यांच्या मते NPS मध्ये सुरक्षितता नाही आणि निवृत्तीनंतर आर्थिक स्थैर्य मिळत नाही. सरकारच्या भूमिकेबद्दल बोलायचं झालं तर केंद्र सरकार सध्या NPS मध्ये सुधारणा करण्याच्या विचारात आहे. काही रिपोर्ट्सनुसार गॅरंटीड पेन्शन स्कीम सारखी नवी योजना आणण्याचा विचार सुरू आहे, ज्यामध्ये किमान पेन्शन हमी दिली जाऊ शकते. म्हणजेच पूर्ण OPS लागू करण्याऐवजी NPS सुधारित करून मध्यम मार्ग काढण्याचा प्रयत्न सुरू आहे. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, जर OPS लागू झाली तर कोणाला फायदा होईल? सर्वप्रथम 2004 नंतर नियुक्त झालेले कर्मचारी ज्यांना सध्या NPS लागू आहे त्यांना सर्वात मोठा फायदा होईल. त्याशिवाय शिक्षक, पोलीस, लिपिक आणि इतर सरकारी कर्मचारी यांना निवृत्तीनंतर निश्चित आणि सुरक्षित पेन्शन मिळेल. त्यामुळे त्यांच्या आर्थिक भविष्याला मोठा आधार मिळेल. परंतु OPS लागू करण्यामध्ये काही मोठी आव्हाने देखील आहेत. सरकारवर आर्थिक भार मोठ्या प्रमाणात वाढू शकतो, कारण OPS मध्ये सरकारला थेट पेन्शन द्यावी लागते, तर NPS मध्ये कर्मचारी आणि सरकार दोघेही योगदान देतात. त्यामुळे आर्थिक संतुलन राखणे सरकारसाठी एक मोठे आव्हान आहे. ताज्या अपडेट्सनुसार जानेवारी 2026 पासून OPS पूर्णपणे लागू होईल अशी अधिकृत घोषणा झालेली नाही. मात्र सरकार आणि कर्मचारी संघटनांमध्ये चर्चा सुरू आहे आणि येत्या काही महिन्यात याबाबत मोठा निर्णय येण्याची शक्यता नाकारता येत नाही. शेवटी एवढंच सांगू इच्छितो की OPS हा फक्त एक आर्थिक विषय नाही, तर लाखो कर्मचाऱ्यांच्या भविष्याशी संबंधित मुद्दा आहे. त्यामुळे यावर सरकारला खूप विचारपूर्वक निर्णय घ्यावा लागणार आहे. जर तुम्हाला अशीच ताजी आणि महत्त्वाची माहिती हवी असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.